सुकलेली फुलं ही घरामध्ये नकारात्मकता आणतात. जसं देवांना फुलं वाहतो आपण, दुसऱ्या दिवशी ते निर्माल्य काढून त्याचे वास घ्यायचा आणि उत्तर दिशेला ते टाकून द्यायचं असतं. त्याचप्रमाणे घराला दाराला आपण तोरण लावतो. आता गुढीपाडवा येईल, सगळेजण घरामध्ये दाराला तोरण लावतील आणि मग हे तोरण कित्येक दिवस लोकांच्या दरवाजावरती तसंच असतं वाळलेलं. तर तसं काही ठेवू नका. ते तोरण दुसऱ्या दिवशी तात्काळ काढून घ्यावे आणि त्याची योग्य विल्हेवाट लावावी. तुम्ही त्याचं खत बनवू शकता, मात्र काढून टाकावे दारावरनं. त्याचप्रमाणे वाढदिवसाच्या दिवशी बराच वेळा बघितलं आहे बुके येतात आणि लोक ते बुके कित्येक दिवस ठेवतात, असं बऱ्याच ठिकाणी बघण्यात आलं आहे. त्याचप्रमाणे काही कार्यक्रम होतात, तिथे डेकोरेशनसाठी ओरिजिनल फुलं वापरली जातात. हे बघा, हे जे नियम आहेत हे सगळे ओरिजिनल फुलांसाठी सांगते मी तुम्हाला. सुकलेली फुलं किंवा शिळी झालेली फुलं ही चुकूनही तुमच्या घरात, ऑफिसमध्ये, तुमच्या महत्त्वाच्या ठिकाणी ती ठेवू नका. तात्काळ ती फुलं तिचं निर्माल्य करा, दुसऱ्या दिवशी ते विसर्जन करा, पण ते ठेवू नका. कारण की ते घरामध्ये नकारात्मकता आणतात. कशी? तर फुलांमध्ये सगळ्यात मोठी शक्ती असते निगेटिव्हिटी खेचून घेण्याची. म्हणून एखादा पेशंट असतो, आजारी पडलेला माणूस असतो किंवा स्त्री असते, त्याला भेटायला आपण जाताना फुलं घेऊन जातो. तुम्ही दवाखान्यांमध्ये, पिक्चरमध्ये सुद्धा बघितलं असेल की पेशंटला फुलं घेऊन जाताना बघितलंय. आता कित्येक वेळा लोक म्हणत असतील फुलं का नेतात बरं? पेशंटला नारळ पाणी न्यावा, पेशंटला काही खाऊ माऊ न्यावा. हे फुलं नेऊन काय करणार आहे? फुलं ही, कारण की ते आजारपणामध्ये त्याचं मन नाराज झालेलं असतं, निगेटिव्हिटी आलेली असते आणि ती निगेटिव्हिटी निघून जावी म्हणून फुलांचा वापर केला जातो. मग ती फुलं रोजच्या रोज बदलली जातात, जेणेकरून त्या पेशंटची निगेटिव्हिटी लवकरात लवकर निघून जाते आणि तो लवकर बरा होतो. तर ही आहे मोठी फुलांचा एक राजच म्हणूया आपण, मी तुम्हाला सांगितलं आहे. एवढं करा की घरामध्ये शिळी फुलं बिलकुल ठेवू नका. जय भवानी, जय जगदंबा.